आपला आजचा पदार्थ आहे उत्तप्पा. साधारण साऊथच्या कुठल्याही हॉटेलमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे उत्तप्पा मिळतात. आता त्याच्यावरती टॉपिंग म्हणून कांदा, टोमॅटो, काजू किंवा बेदाणे अशा बऱ्याच प्रकारचे पदार्थ वापरता येतात. मी जो आज उत्तप्पाबद्दल बोलणार आहे, तो आपण साधा ओनियन उत्तप्पा किंवा ओनियन न घातलेला उत्तप्पा ह्याच्याबद्दल बोलूयात. तर ह्याच्यामध्ये काय असतं, तर पहिल्यांदा असतं त्याचं पीठ. ज्याच्यामध्ये तांदूळ असतात आणि उडदाची डाळ असते. तांदूळ आणि उडदाची डाळ हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीरासाठी व्यवस्थित आहेत. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. त्यात प्रोटीन वगैरे व्यवस्थित असतं. तांदूळ हे ग्रेन आहे, ज्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे ह्या पिठापासून आणि फर्मेंट करून जो उत्तप्पा बनतो, त्यात फारसा प्रॉब्लेम येत नाही. फक्त त्याच्यामध्ये तेल आणि मीठ ह्याचं प्रमाण थोडंसं मर्यादित ठेवणं बरं पडतं. त्याच्यामुळे तो पदार्थ एकंदरीत हेल्दी बनतो. परंतु एकंदरीत विचार करता घरी किंवा हॉटेलमध्ये बनणारा उत्तप्पा हा त्या मानाने हेल्दी म्हटला पाहिजे. कारण त्यात फारसं प्रॉब्लेम येणारा घटक नाही आहेत. ज्याच्यामध्ये आपण टॉपिंग्ज वापरतो त्या मोस्टली भाज्या असतात किंवा ड्राय फ्रूट असतात, ज्याचा पण काही आपल्याला इश्यू व्हायचं कारण नाही आहे. त्याच्यामुळे एकंदरीत उत्तप्पा हा पदार्थ हेल्दी म्हटला पाहिजे आणि मी ह्याला रेटिंग देतो आहे 5 पैकी 4.5.